मंडळी, स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपल्या सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट हेल्दी मेवा गावरानच का. तर मंडळी बघा, आपण जर मुक्त संचार कुक्कुटपालन करत असू आणि आपल्या कोंबड्या जर मुक्त आता फिरत असतील तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो की सावलीचं नियोजन कसं करायचं किंवा कुठल्या प्रकारचे झाडं लावले पाहिजे की काय केलं पाहिजे. तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की दादा, शेवग्याच्या ऐवजी आपण दुसरे लावू शकतो का, आंबा लावू शकतो का, फळझाडं लावू शकतो का किंवा अजून दुसऱ्या प्रकारे झाडं लावू शकतो का. तर हा, याचं उत्तर आहे की नक्कीच लावू शकतो. पण कसं आहे की शेवग्याच्या झाडाला का प्राधान्य दिलं जातं, तर असं आपण अभ्यास केला असता असं लक्षात येतं की शेवग्यामध्ये सर्व प्रकारचे प्रोटीन्स व्हिटॅमिन्स त्या प्रकारे उपलब्ध असतात. तर कोंबडी ज्यावेळेस फिरते तर तिच्या आवडता, सगळ्यात आवडता जर पाला आपण म्हणू तर तो शेवग्याचा असतो. शेवग्याचा पाला पिकल्यानंतर खाली पडतो आणि ती कोंबडी खाते. तर शेवग्याच्या पाल्यामध्ये तो सगळ्यात जास्त कंटेंट, हाय कंटेंट असतं ते कॅल्शियमचं. आणि जेव्हा कुक्कुटपालन आपण करतो तर सगळ्यात महत्त्वाचा रोल जर कसला असेल तर कॅल्शियमचा. तर मुक्त संचार कुक्कुटपालनामध्ये आपण शेवग्याची झाडं लावली तर आपला हा फायदा होतो की आपल्याला कुठल्याही प्रकारचं सप्लिमेंट बाहेरून द्यावं लागत नाही. जर पक्षी आजारी पडला तर मल्टीव्हिटॅमिन वगैरे आपण देतो, पण एरवी की फिरत असल्यामुळं आणि तो पाला खात असल्यामुळं सर्व प्रकारचे विटॅमिन्स त्यांना मिळतात. तर त्यामध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात त्यांना मिळालं जातं. त्यामुळे अंड्यांचं उत्पादन जे व्यवस्थित टिकून राहतं आणि वाढण्यास मदत होते. तर त्यानंतर शेवग्याचं अजून काय महत्व, तर शेवग्याचं बघा, आता तुम्ही बघू शकता इथं आपली शेवग्याची बाग आहे. तर ही बाग, आता ही जर सावली बघितली तर किती दाट सावली, आणि हा पाला जर बघितला, कोंबड्या किती आवडीने तो पाला खाताय. तर हा विचार केला की त्याच्यानंतर तुमच्या खाद्यावरचा खर्च कसा कमी करता येईल. तर अशा प्रकारे सुद्धा बऱ्याचशा कोंबड्या बाहेर चरल्यामुळं, तो पाला खाल्ल्यामुळं त्यांचं पोट भरतं, अनेक औषधी गोष्टी त्यांच्या पोटात जातात. म्हणून शेवग्याचं महत्व. त्यानंतर आपल्या शेवग्याचं अजून काय, तर अशा प्रकारच्या शेंगा येतात शेवग्यांना. तर आपल्या ह्या बागाची खासियत अशी असते की कुक्कुटपालन आपण करतो त्यामुळं कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक म्हणा किंवा कुठल्या प्रकारचं बुरशीनाशक आणि कुठल्या प्रकारची रासायनिक खतं आपण याला वापरत नाही. तर याला काय यूज होतं, तर याला या कोंबड्या दिवसभर फिरतात त्या बागामध्ये, तर त्याची जी विष्ठा पडते तर त्याचंच आपल्याला खत म्हणून वापरता येतं आणि त्याच्या जोरावरती ही बाग फुलते. तर ह्या सगळ्या नैसर्गिक गोष्टी असल्यामुळं याच्या शेंगांना जी चव येते ती अफलातून असते, म्हणजे ती पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये ह्या गोष्टी जातात. तर आम्ही काय करतो, आता आमच्याकडे ह्या प्रकारच्या शेवगा, आता आमच्याकडे अंड्यांची जी गिऱ्हाईक आहे, जे आमच्याकडे जो आमचा ग्राहक वर्ग आहे, तर आम्ही शेवग्याची बाग आल्यानंतर ते शेवग्याच्या शेंगा पण त्यांच्या घरापर्यंत पोहोचवतो. आणि एकदम मी गॅरंटेड तुम्हाला सांगू शकतो की ह्या सगळ्या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या शेवग्याची चव ज्या दिवशी ग्राहकाच्या ओठाला लागेल, जिभेला लागेल, त्याच्यानंतर तो दुसऱ्या कुठल्याही शेवग्याला तोंड लावणार नाही, याची गॅरंटी आपली असेल. आणि राहिला प्रश्न, तर आता या काही शेंगा बघा, आता इथं बघा, या शेंगा खूप मोठे झाले, आपण बघू शकतो. ही शेंगा आता इतकी मोठी झालेली, आता या शेंगाचा काय उपयोग, त्याचा आपल्याला बिया म्हणून पण वापरता येतो काही. आणि आता आम्ही काय करतो, तर या शेंगा कट करतो, छोटे छोटे तुकडे करतो आणि या पाण्यात उकळतो. त्या पाण्यामध्ये आपण काय करतो, मग हळद, थोडेसे जे मसाले आपले घरगुती जे अँटीबायोटिक म्हणून काम करते, सपोज हळद आहे, मीठ आहे, काळं मीठ आहे, या प्रकारच्या गोष्टी आम्ही त्याच्यात टाकतो, याचं सूप तयार करतो. ते सूप पिण्याच्या पाण्यामधून कोंबड्यांना देतो आणि हा जो उरलेला चोथा असतो तो टाकल्यानंतर कोंबड्या खूप आवडीने खातात. तर त्यांनी पण कॅल्शियम तुमचा इंटेक खूप वाढतो बघा. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ना कॅल्शियम फार महत्वाचं आहे. आणि याचा असा एक उपयोग होतो की सपोज आपल्याला आता करायचंय कुक्कुटपालन, जर केल्यानंतर साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये झाडे मोठ्या प्रमाणात मोठं होतं आणि सावलीचं काम आपल्याला लवकर मिळतं. दुसरं झाडं लावल्यानंतर ते वाढण्यासाठी तेवढा कालावधी आपल्याला द्यावा लागतो. तर शेवग्याचं इतकं आनंद साधारण महत्व आहे, तर मी तर प्रेफर तुम्हाला शेवगाच करेल. तर ही माहिती नक्की तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तसं सांगू, धन्यवाद.